ब्रेकनंतर आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी। राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागांवर बिनविरोध निवड झाल्यामुळे आता केवळ 2 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यातील नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलढाणा या 2 जागांवरती आपल्याला लढत पाहायला मिळेल। कोल्हापुरात भाजपने काँग्रेसच्या सतेज पाटलांसाठी आपली जागा सोडली आहे, तर तिकडे धुळे, नंदुरबार विधान परिषदेसाठी मात्र काँग्रेसने माघार घेतल्याने भाजपच्या अमरीश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे। बघा लढत नेमकी कुठे कुठे होते यामध्ये नागपूर विधान परिषदेच्या बाबतीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात रवींद्र भोयर असणार आहेत। भाजप आणि काँग्रेसमधली ही लढत तिथे बघायला मिळते। तर अकोला, वाशिम, बुलढाणा विधान परिषदेत जर आपण पाहिलं तर गोपीकिशन बाजोरिया शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर भाजपचे उमेदवार आहेत वसंत खंडेलवाल। तर मुंबई विधान परिषदेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं एकूण चर्चेत आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत सुनील शिंदे, भाजपचे उमेदवार आहेत राजहंस सिंग, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश कोपरकर यांनी माघार घेतल्याचं कळतंय। शिंदे आणि राजहंस सिंग हे बिनविरोध निवडून आलेत। कोल्हापूर विधान परिषदेच्या संदर्भात भाजपतर्फे अमल महाडिक होते, त्यांनी माघार घेतल्यामुळं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर धुळे, नंदुरबार विधान परिषदेच्या संदर्भात जे कायम होतं ते यंदा देखील घडलेलं आहे। त्यात असं आहे की भाजपचे उमेदवार अमरीश पटेल हे बिनविरोध निवडून आले, तर गौरव वाणी यांनी माघार घेतली, त्यामुळे अमरीश पटेल यांची निवड पक्की मानली जात होती आणि ती बिनविरोध झाली आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे ते नागपूर विधान परिषद आणि त्याचबरोबर वाशिम, अकोला विधान परिषदेच्या जागेकडे, कारण इथली लढत जी आहे ती जोरदार असणार आहे। हे तितकंच खरं की विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय पटलावर पडद्या पाठीमागे प्रचंड हालचाली झाल्या। भाजपने काँग्रेसला निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव दिला होता, मात्र त्या प्रस्तावात फक्त कोल्हापूर आणि नंदुरबारचा समावेश होता, नागपूरचा प्रस्तावात उल्लेख नव्हता, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे। मला एक सांगा की नागपूरचा प्रस्ताव नव्हता आणि अमरावती अकोला संदर्भात काय चर्चा? अकोल्याची कुठलीही चर्चा नव्हती, नागपूर आणि अकोल्याची कुठलीही चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे आता इथं निवडणूक होणार आहे। मला एक सांगा की नागपूरचा जर का विचार करायचा झाला तर 60 जागांची आघाडी भाजपकडे आहे, आता काँग्रेसची कशा प्रकारे या रणनीती असणार? निवडणुकीत आकडेवारीचा काही अंदाज नसतो, याच्यात उमेदवाराच्या विश्वासार्हतेचा विषय असतो आणि हे महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी जिंकेल। तर आपण बघू शकतो की नाना पटोले यांनी सांगितलं की भाजपकडनं जो प्रस्ताव आलेला होता तो फक्त 2 जागा संदर्भात होता, एक तर कोल्हापूरची जागा ही काँग्रेस ठेवणार आणि धुळे नंदुरबारची जागा ही भाजप ठेवणार। नागपूरच्या जागेसंदर्भात कोणताही प्रस्ताव भाजपकडनं आला नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। त्यामुळे भाजपकडनं जो प्रस्ताव आला त्यामुळे भाजपलाही असं वाटत होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक ही बिनविरोधी व्हायला पाहिजे। नाना पटोले यांनी ज्या प्रकारे माहिती दिली त्यानंतर पुढील काळामध्ये भाजपचं अंतर्गत राजकारण आणि या निवडणुकीचे काय परिणाम पडतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध रवींद्र भोयर यांच्यामध्ये सामना रंगणार आहे आणि यावेळी मी भाजपचे सर्व उमेदवार फोडणार असून या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा दारुण पराभव करेल असं भोयर यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूर विधान परिषदच्या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडनं छोटू भोयर हे उमेदवार आहे आणि ते चंद्रशेखर बावनकुळे यांना टक्कर देणार आहे। जर का तुम्ही नागपूरच्या विधान परिषदेतलं संख्याबळ बघितलं तर साधारण 60 ते 62 जागेने भाजप पुढे आहे, त्यामुळे छोटू भोयर हे कशा प्रकारे या निवडणुकीला पुढे जाणार आहे, त्यांच्याकडे काय रणनीती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। 60 मतांची आघाडी भाजप। बावनकुळेंजवळ जर 60 जागांचा लीड आहे तर त्यांना एवढे सारे नगरसेवक उचलून बाहेरगावी टाकण्याची आवश्यकता का पडत आहे?
निवडणुकीच्या. आणि शेवटी बावनकुळे एवढा गरीब माणूस आहे की त्याच्यामुळे या ठिकाणी हॉर्स ट्रेडिंग होईल याची शक्यता कमी आहे. मला एक सांगा की प्रदेश अध्यक्षांनी आताच सांगितलं की भाजपचा जो प्रस्ताव आला त्यामध्ये नागपूरच्या जागेसंदर्भात बिनविरोध व्हावा असा नाही तर प्रस्ताव नाही. भाजपचीच इच्छा नाही आहे या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकावी म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जागी ॲडजस्टमेंट होते आहे, पण नागपूरच्या जागी ते करायला तयार नाही, कारण की बावनकुळेंचा हिशोब चुकता करायचा आहे त्यांना. अच्छा. किती नगरसेवक भाजपचे तुमच्या संपर्कात आहे? सगळे काय वाटतं किती मतांनी तुम्ही लीड घ्याल? महाविकास आघाडी 350 मतांच्या वर जाईल. काँग्रेसचे मतं फोडण्याचा देखील भाजपकडनं किंवा बावनकुळेकडनं प्रयत्न आहे. करून पाहा. बावनकुळेंना आमचं खुलं आव्हान आहे, त्यांनी सगळे प्रयत्न करून पाहावे. बघू शकतो की छोटू भोयर यांनी ज्या प्रकारे एक आव्हान दिलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेंना की त्यांनी भाजपची मतं जर त्यांच्याकडे असेल तर मग इकडे तिकडे ते नेण्याचं कारण काय. दुसरी गोष्ट काँग्रेसची मतं देखील त्यांनी फोडून दाखवावी. त्यामुळे नागपूरची विधान परिषद निवडणूक ही अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचलेली आहे आणि 10 तारखेला स्पष्ट होईल की या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होतो आणि पडद्यापाठीमागे काय हालचाली झाल्या त्याचे निकालात काय परिणाम होईल. व्हिडिओ विलास कटसेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. हे तर झालं विधान परिषद निवडणुकीबद्दल, पण आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी हाती येते. आपण जर लक्षात घेतलं तर तुषार कोहळे याच्याकडे आपण जाणार आहोत. तुषारशी आपण बोलूयात. नागपूरमधली ही लढत जी आहे ती अधिक कडवी असणार आहे. तुषार, अपेक्षित होतं या सगळ्या ह्याच्यात, म्हणजे नाना पटोले ज्यावेळेस असा खुलासा करतात की नागपूरच्या जागेचा उल्लेख हा भाजपकडनं आलेल्या प्रस्तावात नव्हता, त्याच्यामुळे नागपूरची निवडणूक ही होणारच. अशावेळी रवींद्र भोयर हे भाजपमधनं काँग्रेसमध्ये येणं, त्यांनी दावा करणं की मी भाजपचे नगरसेवक फोडणार आहे, तर चंद्रशेखर बावनकुळेंसाठी ही निवडणूक कडवी ठरणार का? आज संपूर्ण दिवसभराला जर का पडद्यापाठीमागच्या हालचाली बघितल्या तर 3 जागा अशा होत्या ज्या काँग्रेसकडे होत्या आणि 1 जागा ही शिवसेनेकडे होती अकोल्याची. तर भाजपकडे 4 जागा होत्या. त्यामुळे काँग्रेससोबत जेव्हा बोलणी करायची होती भाजपला तेव्हा 3 जागा संदर्भातच बोलणी करायची होती आणि त्या 3 जागेमध्ये मग कोणत्याही 2 जागेवर एकमत होऊ शकलं असतं. तर ज्या 2 जागेवर बोलणं करायचं होतं त्या 2 जागा होत्या, एक तर नंदुरबार आणि दुसरी कोल्हापूर. तर त्या प्रस्तावानुसार कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला देण्यात आली आणि नंदुरबारची जागा ही भाजपला देण्यात आली. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की या संपूर्ण पडद्यापाठीमागच्या राजकारणामध्ये किंवा पडद्यापाठीमागच्या घडामोडीमध्ये नागपूरची जी जागा ही प्रस्तावामध्ये का नव्हती हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. छोटू भोयर यांनी देखील तो प्रश्न उपस्थित केला की कुठेतरी भाजपला जसं वाटत नाही. तर छोटू भोयर यांचा दावा असू शकतो, मात्र पडद्यापाठीमागे काय वेगवेगळ्या रणनीती आहे. कदाचित भाजपला असं वाटू शकतं की नागपूरच्या जागेवर निर्णायक 60 मतांची आघाडी आहे, त्यामुळे नंदुरबारचा जर का आपण प्रस्ताव दिला तर भाजप नागपूरची देखील जागा जिंकू शकते आणि त्यामुळे मग आपली आणखी एक जागा विधान परिषदेसाठी वाढू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे की संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये तुम्ही जर का बघितलं तर छोटू भोयर हे भाजपचे 15 वर्ष नगरसेवक राहिलेले आणि शहरातले अनेक भाजपचे नगरसेवक हे त्यांचे चांगले मित्र आहे. त्यामुळे जर का त्यांनी आपल्या मित्राचा वापर केला किंवा आपल्या संबंधाचा वापर केला तर निश्चितच भाजपची मतं काँग्रेस फोडू शकतो. आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आजपासून याला सुरुवात झालेली आहे, कारण की भाजपला देखील या गोष्टीची भीती आहे की मतांची फुटाफूट होऊ नये यासाठी भाजपने वेगवेगळ्या विभागामध्ये नगरसेवकांची विभागणी केली आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जात आहे. जसं उत्तर नागपूरचे नगरसेवक असे अंदमान निकोबारला पाठवलं जात आहे, काही नगरसेवकांना गोव्याला, काही नगरसेवकांना केरळला पाठवलं जात आहे. तर भाजप पूर्ण रणनीतीने या संपूर्ण निवडणुकीला लागलेला आहे. मात्र छोटू भोयर यांचा अनुभव बघता किंवा पडद्यापाठीमागनं आता त्यांना कोणते भाजपचे नेते मदत करतात हे देखील शेवटल्या काही दिवसामध्ये कळेल. सध्या तरी ते हालचाली आपल्याला पाहायला मिळणार नाही. मतदानाच्या 1 किंवा 2 दिवसाआधी त्या हालचालीला सुरुवात होईल. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की नागपूरची विधान परिषदची निवडणूक ही अत्यंत रंगतदार वळणावर गेलेली आहे आणि नाना पटोले यांनी आज ज्या प्रकारे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांनी आणखी या निवडणुकीमध्ये रंग भरला. नाना पटोले असं बोलले की भाजपचा जो प्रस्ताव आला त्या प्रस्तावामध्ये नागपूरचा विचारच नव्हता. कदाचित मग छोटू भोयरनी जो दावा केला की भाजपच्या नेत्यांनाच असं वाटत नव्हतं की नागपूरची निवडणूक बिनविरोधी व्हावी, त्यामुळे मग आता नागपूरची निवडणूक बिनविरोधी व्हावी हे जर का भाजपच्या नेत्यांना वाटत नसेल तर मग ही निवडणूक भाजपला जिंकायची आहे तर ती कशा पद्धतीने जिंकेल, तर ती 60 मतांची जी निर्णायक आघाडी आहे त्या आधारावर कदाचित भाजपने हा निर्णय घेतला असेल. पण नागपूरच्या निवडणुकीमध्ये पडद्यापाठीमागे ज्या हालचाली होताना दिसत आहे, काँग्रेसने देखील पूर्ण कंबर कसलेली आहे. काँग्रेस जर का आपण विचार करायचा झालं तर मागच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, काँग्रेसने ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी मुसंडी मारलेली आहे आणि संपूर्ण जी निवडणूक आहे इथले दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वामध्ये ही पुढे जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुनील केदार यांचा बऱ्यापैकी वर्चस्व आहे. मागच्या 2-3 अशा वेळी
वेळी गेल्या काही निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता यंदाची ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकरता पुनरुज्जीवन देणारी होती. आणि अशा वेळी रवींद्र भोयर यांनी भाजपमधनं काँग्रेसमध्ये जावं आणि आता तुम्ही बघाच मी कसे नगरसेवक फोडतो असं म्हणणं म्हणजेच भाजपला त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकरता निश्चितच सोपी नाही. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महिला उत्कर्ष समितीची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आली. गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून सध्या तपास सुरू आहे आणि ईडीने ही कारवाई केली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपण बघतोय. महिला उत्कर्ष समितीची मुंबईतील संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे. शिवसेनेच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवरती आहेत. कथित घोटाळ्या प्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांची मालमत्ता ईडीनं या अगोदरच जप्त केली. खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे जालन्यामध्ये देखील ईडीनं कारवाई केल्याचं कळतंय. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती पुढे येते. अर्जुन खोतकर जे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे. जालन्यात ईडीच्या पथकानं धाड टाकली. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जालना बाजार समिती कार्यालय जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समधील संजय खोतकर यांच्या कार्यालयावरती ईडीच्या पथकानं धाड टाकली. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केला होता आणि त्यानंतर ईडीच्या पथकानं चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बाजार समितीत चौकशी केल्यानंतर या पथकाने बाजार समितीच्या सचिवांना सोबत घेऊन जुना मोंढा भागात जाऊन कार्यालयावर धाड टाकली. ईडीच्या पथकात 4 अधिकाऱ्यांचा समावेश होता. ईडीच्या कारवाईमुळे जालन्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाली. या दिवशीच 13 वर्षांपूर्वी सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करत अवघ्या शहराला पर्यायानं देशाला वेठीस धरलं. या हल्ल्यातील शहीदांना मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना मानवंदना दिली. यावेळी शहीदांच्या कुटुंबियांचीही राज्यपालांनी भेट घेतली. इतर दहशतवाद्यांकडे फोन होता तसाच कसाबकडेही फोन होता अशी माहिती विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. परंतु तो मोबाईल कुठे गेला हे आता तपास अधिकारीच सांगू शकतात असंही त्यांनी यावेळी म्हटलं. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलत होते. कसाबच्या मोबाईलवरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नेमकं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय पाहूयात. कि अजमल अमीर कसाब का फोन नहीं मिला, क्यों नहीं मिला, कैसे नहीं मिला, इसके बारे में तो वो तमाम इन्वेस्टिगेटिंग अधिकारी बता सकते हैं. ये एक रहस्य है. मुझे नहीं पता कि इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसके बारे में क्या छानबीन की, क्या खोज की. इसके लिए ये ढूंढना बहुत ज़रूरी था, ये मैं मानता हूँ. लेकिन मोबाइल फ़ोन कहाँ है, क्या नहीं है, इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं. इसी में गाड़ी से अगर वो मोबाइल होता फर्क पड़ता और वो नहीं होने के बाद भी केस हमारे हक में आया. देखिए ये बात ज़रूर है, अगर अजमल अमीर कसाब का मोबाइल फ़ोन मिलता था तो शायद हम और कुछ बात कोर्ट के माध्यम से एविडेंस के बारे में पाकिस्तान पर हम प्रकाश डालते. किन लोगों के कांटेक्ट में अजमल अमीर कसाब था, क्योंकि ऐसा है हमारे पास जो सबूत है, जो उनका कॉन्वर्सेशन इंटरसेप्ट किया गया था, तो 2 लोगों के पास एक मोबाइल था. अजमल अमीर कसाब और अबू इस्माइल की एक जोड़ी बनाई गई थी. अबू इस्माइल के पास तो मोबाइल नहीं दिया था. अजमल अमीर कसाब ने कहा था कि उसके पास मोबाइल था, लेकिन कहाँ गया कुछ पता नहीं. पुढे पाहूयात. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी
दहशतवाद्यांनी मुंबईतल्या कामा हॉस्पिटलवरही हल्ला केला होता. दहशतवादी इथं अंदाधुंद गोळीबार करत होते आणि या हल्ल्याच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी हा भीषण अनुभव घेतला होता. पाहूयात त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने पाटील यांनी केलेली ही बातचीत. या दहशतवादी हल्ल्यामध्ये कामा रुग्णालयातील अनेक कर्मचारी सुद्धा याचा अनुभव त्यांनी घेतलेला होता. अनेक कर्मचारी आपल्यासोबत आहेत. खरं तर हे रुग्णालय महिलांसाठी विशेष रुग्णालय आहे. अनेक लहान बालक महिला इथे होत्या. त्या दिवशी नेमकं काय घडलेलं, आजही तो दिवस तुमच्या लक्षात असेल? त्या दिवशी आमची नाईट ड्युटी होती, म्हणजे माझी आणि लेबर वॉर्डला नाईट ड्युटी होती. साधारण 9:30 पावणे 10च्या दरम्यान असं विटी स्टेशन दिशेने असा आवाज यायला लागला. तो कशाचा आवाज काय सांगता येत नव्हता, पण साधारण फटाक्यांसारखा असा आवाज येत होता. त्याच्यानंतर एकदम मग सगळी जोरजोरात आवाज यायला लागला. त्याच्यानंतर खाली जे सगळे रिलेटिव्ह होते पेशंटचे आणि सगळे ते वरती असे पळत सगळे वरती आले सगळे. मग आम्हाला पण असं वाटलं की काहीतरी म्हणजे घडते आणि आमचे एक सिक्युरिटी गार्ड सांगत आले की सगळे दरवाजे वगैरे बंद करा, पटापट पटापट, असं गडबड चालली आहे, गडबड असं. मग सगळे आम्ही पेशंटचे, मी तर लेबर वॉर्डला होती, पेशंटचे रिलेटिव्ह बाहेर जे होते तर आणि बाकी दुसऱ्या वॉर्डचे पण रिलेटिव्ह, त्यांना सगळ्यांना आतमध्ये घेतले, पटापट दरवाजे बंद केले आम्ही. आणि दरवाजाच्या पुढे जे काय मिळेल आपल्याला जड सामान ते आम्ही, माझे मामा होते धोंडू परब म्हणून वॉर्डबाय होते माझ्याबरोबर, आणि मावशी आयाबाई सगळे होते. सगळ्यांनी मिळून आम्ही ते सगळं दरवाजा पटपट बंद केलं, जड सामान समोर लावलं. आणि तेवढ्यातच एक पेशंट होती माझ्याकडे डिलिव्हरीसाठी. तर तिची नेमकी म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की हिला लेबर रूममध्ये घ्या, डिलिव्हरी होईल. आणि तेवढ्या 10:15 वाजता त्या कंडिशनमध्ये पेशंटची डिलिव्हरी परमेश्वराच्या कृपेने व्यवस्थित डिलिव्हरी झाली. बाळ सुखरूप, पेशंटला पण काही त्रास झाला नाही. खरं तर 2 सुरक्षा रक्षक सुद्धा यामध्ये जखमी झालेले होते. तुमच्यातलेच ते एक होते. त्या दिवसाचा अनुभव आजही नजरेसमोर असेल. त्या दिवसाचा अनुभव आम्हाला खूपच म्हणजे डेंजरस होता. आणि त्या दोघांच्या जेव्हा आम्ही बॉडी बघितली ना, तेव्हा आम्हाला खूपच वाईट वाटलं की हे आपल्यासारखेच नाईट ड्युटीला आलेले. आणि आता त्यांची सकाळी 7च्या दरम्यान आम्ही बॉडी बघितल्या. त्या बॉडी अशा अवस्थेत पडलेल्या होत्या की ते एखादं पिक्चरचं दृश्य बघतो ना, तसं आम्ही बघत होतो. आणि ते बघितल्यावर आहे ना, अक्षरशः आमच्या म्हणजे जमिनीवर पाय असं म्हणजे ठेवल्यासारखं वाटत नव्हतं. वेगळा प्रकार वाटत होता. पिक्चर बघतो ना आपण फिल्म सिटीमध्ये, तसं वाटत होतं, पण खूप डेंजरस वातावरण. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोळ्या आणि रक्त आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हो, संपूर्ण 6व्या माळ्यावर आणि खाली आणि न्यू वॉर्डच्या तिथे रक्ताचा थारोळा होता. तुम्ही ज्या वेळेला काम करत होता तेव्हा तुमचं कुटुंब घरी होतं, परंतु तुम्ही तुमची सेवा बजावत होतात. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तो दिवस आठवल्यानंतर काय वाटतं? कसाबला शिक्षा झाली, परंतु आतंकवाद अजूनही संपलेला नाही आहे. त्या दिवशी मी NICUला नाईट ड्युटीला होते. पण तो दिवस 26/11/2008 रोजीचा दिवस सगळ्यांसाठीच भयानक होता. म्हणजे पूर्ण मुंबई, पूर्ण देशासाठीच भयानक होता. आम्ही त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र पेशंट्सला आणि बेबीजला सगळ्यांना वाचवलं. म्हणजे पण घरचे लोक खूप घाबरलेले, कारण इथे आम्हाला काही कळत नव्हतं, कारण सगळं लॉक होतं, खिडकीच दरवाजे. पण नंतर घरचे लोक, माझे आई वडील फोन करायचे की असं 2 तुमचे म्हणजे मामांचं असं फायरिंगमध्ये, हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत. तर तेव्हा आम्हाला ते कळलं की असं घडते आपल्या हॉस्पिटलला. तेव्हा मग ते आई बाबा आणि मिस्टर, लहान मुलगा होता 3 वर्षाचा, तेही सगळे घाबरलेलेच होते. म्हणजे हा दिवस खूपच वाईट दिवस आहे. म्हणजे हा येऊच नाही, असं पुन्हा असं काही कधी होऊ नये असं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी सुस्मिता बधाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पाहूयात मिशन पाणी याबद्दल. इस्रायल हे त्यांच्या कृषी तंत्रासाठी जगभरात ओळखलं जातं. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून इस्रायलनं तंत्र विकसित केलंय. आता आपल्या बुंदेलखंड भागातील शेतकरी पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. बुंदेलखंड में विशेष समस्या पानी की कई सालों से रही है। आए दिन भी समस्या बढ़ती जा रही है, जिसके कारण आए दिन यहाँ के जो भी खेती से रिलेटेड हमारे किसान हैं, वो खेती को मजबूरी में छोड़ते हुए कहीं ना कहीं बाहर पलायन करने के लिए मजबूर हो रहे हैं। पहले से आज की कंडीशन में ऐसा कि दिन प्रतिदिन हम लोगों की खेती की जो उपज होती है वो कम होती गई है, खर्चा ज़्यादा हो रहा, प्रॉफिट कुछ होता नहीं है, और जिस वजह से हम लोगों को आज आधुनिक खेती की ओर बढ़ना पड़ रहा है। मुझे आधुनिक खेती में इंटरनेट के जरिए नेट FM
कंपनी के बारे में पता चला, जो कि एक इजराइल की कंपनी है। और नेट एफएम कंपनी मुझे इसलिए अच्छी लगी क्योंकि नेट एफएम में जो ड्रिपर होता है ड्रिप में, तो जो पहला ड्रिपर है और लास्ट का ड्रिपर, इन दोनों के जो पानी का डिस्चार्ज है वो बराबर समानता रहता है। मेरे कहने का मतलब ये है कि 1 एकड़ पे अगर 8 से 10,000 प्लांट आते हैं अपने, तो 10,000 के 10,000 पौधों के पास बराबर पानी जाता है और बराबर खाद जाता है। चना, गेहूँ, मटर, सरसों की खेती करता था, उसमें मेरे लिए कोई ज़्यादा प्रॉफिट नहीं होने की वजह से श्री महेंद्र जो कृषि वैज्ञानिक हैं, उनके द्वारा हमारे लिए जो है बताया गया कि आप जो है ये खेती छोड़ के सब्जी की खेती कर कीजिए। शिवाजी जी के द्वारा नेटाफेम ड्रिप लगाया गया, तो हमने मिर्च है, टमाटर है, बैगन है और शिमला मिर्च है, इसकी जो है सब्जियां तैयार की। उसमें हमको बहुत ज़्यादा जो है प्रॉफिट हुई। उम्मीद भी है कि आगे चल के हमारी खेती अच्छी होगी, हम सफल किसान बनेंगे। स्वच्छता और पानी, पानी हमको बचानी है ये जिंदगानी। मिशन वाणीचा हा अहवाल आपण बघितला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकल।